एक बॉल 3 रन होते, चौका होता हो. पण मी आता तिला बॉल टाकला, डॉट बॉल टाकला, वाट लावून टाकला त्याला. बरं एक ओव्हर टाकलं ना, सगळी त्याची फॉडला पुऱ्या सगळ्या बाउंड्री आहेत सारख्या. पण ते बॉलिंग चांगली आहे त्याची. एखादा जातो व्हाईट काय सगळ्याचे जातात काय ना. दुसरा कोणता एक बॉल होत ना, त्याला चांगलाच चोपतो. पण ह्या दोघांच्या उरी चांगल्या पडल्या ना त्या चोपट्यावर गावले नाही भाऊला बॉल समज ना. त्यांची आई कशी टाकीत ना, एकदा पायाकडे टाकीत येते त्याला, गडवीत त्याला चांगले भाऊला. काय करतो, भारी झाली होती फायनल. काल फायनल होती. हा आरवलकर, केदारनाथ आरवली आणि आमचे काहीतरी नाशी नाव दिली ते मिस्टर सगळ्यांच्या मिक्स होत्या. ते केदारचे पण मिस्टर होते आमच्याकडे. आयपीएल सारख्या. मग कोणी मारला फायनल? ते ह्याने मारली हेमूच्या टीमनं. केदारनाथ आरवली मारली. केदारनाथ आरवली. हा हेमू होता त्याच्यात. तो गुंडेपाडाचा पोरगा तुषार, त्यांनी मारली फायनल. भाऊ एक बॉल 3 रन होते, चौका होता हो. पण मी आता तिला बॉल टाकला, डॉट बॉल टाकला, वाट लावून त्याला. बरं अजून नाचायला लागले, भाऊने हरले. नाही भाऊन मारला असतं, मारला असतं. एक ओव्हर टाकलं ना, सगळी त्याची फॉडला पुऱ्या सगळ्या बाउंड्री आहेत सारख्या. पण त्याने पहिले 2 ओव्हर टाकली ना, हेमून एक टाकला तर तो एक जोगल्याचा, असं कोणतं जोगल्याचा पोरगा ना, त्या 2 ओव्हरी डॉट गेले ना, 64 रन करायचे होते. पद्या जोगले कोणते होता, बारीकसा आहे असा, भारी बॉलिंग टाकायचं तो. पण ते 2 डॉट बॉल पहिले 2 ओव्हरी रनच नाही ह्यांना. सगळे ओव्हरी डॉट बॉल गेलेला. पहिले 64 करायचे होते 5 ओव्हरी. मग याला टाट पडले ते, शेवटी हरले. 60 रन केली. 60 केली. 22,000 होतं ना पहिलं. 22,000 होतं ते त्यांनी घेतली. ह्यांना 15 भेटलं. बापरे, 15 तरी भेटलं. बरं ते 4 रनासाठी बघ 15. 22 गेलं, तेवढं गेलं ना त्यांचं. 22,000 गेले. मग त्यांचे गेले, त्यांना भेटले असेल भाऊला मी. त्यांचं 22 गेलं. मग बरं 15 तरी भेटलं बरोबर त्याला. पण फायनल कडक झाली, लय भारी झाली. झाली फायनल. किती वाजले रात्री? 2 वाजले बरोबर. 2 वाजता वाजले. 2 वाजता मी भारी गेलो होतो. 2 वाजेपर्यंत जागे होते. 2 वाजेपर्यंत होतो. पहिल्याशी नाही, पहिल्याशी 4 मॅच बघले. पहिल्या दिवशी 11ला गेलो होतो पहिल्याशी नाही जागरण केलं जास्त. काल बी केलं 2 वाजता पूर्ण सप्पापर्यंत होतो. आता मॅच सुरू होती आपल्या गावाकडे. आता होती. तुमच्याकडे सुरुवात झाली केली नाही. ते हेमंत जाधवने तो दुसरा खिडकी आहे, त्यांनी 2 ओव्हरी वाट लावली ना. पहिल्या 2 ओव्हरी रनच नाही दिली. डॉट बॉल भरीच काढली त्यांनी. त्याच्यापैकी 64 रन झाले नाही. ते 2 ओव्हर ते रन निघाले असेल ना, 4 रन आले असते. मग मॅच जिंकतायत. ते 2 ओव्हर रनच दिली नाही अजिबात. त्यांनी काय ओव्हरी टाकले असेल त्यांनी दोघांनी. तसं जॉगल्यासारखं किटकिट आहे बारीकसा. तो बॅटिंग पण करतो, दोन्ही पण करतो. बॅटिंग पण बॉलिंग पण भारी आहे त्याची. बारका असं किटकिट आहे. पण भाऊन मग तिसरी त्याची ओव्हर टाकला ना, ती सगळी ओव्हर 3री 4थी ओव्हर पण त्याची वाट लावली. त्यामुळे सोडली. भाऊन लय सोडला ओव्हरी. मग 3 रनासाठी 4 रनासाठी गेली मॅच. मोर ते 15 तरी भेटले त्यांना. 22 भेटले, ह्यांना 15 भेटले. त्याने मित्र होते. त्याने केदारनाथ आरवली नव्हतं नाव, आणि ह्यांचं काहीतरी नाशी नाव होतं. त्या भाऊला कालची रात्र दिसत असेल हे ना. उगाच यार एका बॉलासाठी कुठे टाकणार. पण मी चांगला टाकला त्याला. महाराज गेला तर करता तरी काय करील. पायात टाकला चांगला त्याला. पायाकडे टाकला खाली, त्याला समजला नाही. नाही तर मारला असता. मारला असं जरा उंच टप्प्यात पडला असं ना, फोकतो होतो. कसा टाकला? रॅपिड टाकला. रॅपिड टाकला. पायात टाकला. ते असं समजलं पण बॅट पण नाही टाकली फिरवता आली. तर बॅट फिरवलं असं काही एखादा रन येऊन काय 3 रन हवे. 1 रन येऊन काय केलं मग. 3 रनाची जरूर होती. एक बॉल 3 रन. टॉस विन होता की टॉस त्याने जिंकला होता का? त्याने जिंकला होता. मग त्यांचीच मॅच होती. त्या मॅच एवढीच त्यांचीच होती. टाय झाली असतील ना तरी मग एक ओव्हर सुपर ओव्हर खेळवणार होती. पण टाय पण नाही झाली ना. अभिनव गुरसुले कोणता होता, तो बॉलिंग चांगली होती. तो कुठला आहे माहित नाही बाबा. आमच्या गावात अभिनव गुरसुले बॉलिंग चांगली टाकत होता. असं मग हार्टबीट द्यायचा मध्ये भाऊच्या टीममध्ये होता. भाऊची टीममध्ये. भाऊची टीममध्ये आमच्या गावात तो अभिनव गुरसुले काय बॉलिंग चांगली आहे त्याची. एखादा जातो व्हाईट काय सगळ्याचे जातात काय नाही. मग हातातला आता मारले असतो 1 नंबर. होय, त्याला फुकट थोडक्यासाठी गेले. त्याने एवढे घेतले 22,000. ही फायनल लय भारी टफ बरीच टफ झाली. पहिल्या 2 ओव्हरी ना, तो एक कोणतं जोगले होता बारीकचा पोरगा. त्याने 1 ओव्हर चांगला टाकला.
आणि हेमंत जाधवने दोन ओव्हर कडक पडल्या. रनच दिली नाही त्यांनी जास्त. मीडियम काढली. हा मीडियम काढली. मग मला वाटतं 3 4 रन दिले, मग 8च रन दिली होती. आणि 64 रन मग कुठं होतात ते तरी पण पुढच्या 3 ओव्हर काय होणार मग. तरी पण धुला भाऊ. मग नंतर झुणार हो एक बॉल होत ना त्याला चांगलाच चोपतो. ह्या दोघांच्या ओव्हर चांगल्या पडल्या ना त्या तर चोपटोवर घावायला भाऊला बॉल समजत नाही त्यांची आई कशी टाकीत ना एकदा पायाकडे टाकीत येते त्याला गडवीत त्याला चांगले भाऊला. भाऊ बघी मारायला पण त्यांच्या नाही जायचं, त्यांच्या जास्त उरी नाही मारला. पण भाऊला आउट नाही केली ना. आउट ना विकेट नाही भाऊला लास्टपर्यंत झाला. सेमीफायनलला कुठली टीम आली होती? सेमीफायनल काय कुठली टीम होती? ते सेमीफायनलला तेच होते. सेमीफायनल यांच्या जोडीला हे होते एका बरोबर कुचांबे होते. टी कुसांबे आणि एकाला आमनेश्वर बुंबड आमनेश्वर आमच्याकडेच होते. एक TCC कुचांबे आणि बुंबड आमनेश्वर होते. अमनेश्वर त्यांना पण भेटलं बक्षीस वाटतं. 3 नंबर 4 टीमला पण घेतलं हे बक्षीस दिलं. 4 नंबर होते. आम्ही घरी आलो ना मग अंतरावरून ऐकत होतं 4 टीमला पण बक्षीस दिलं कसं काय. 4 टीमला त्या टीमला पण दिलं, दोन्ही टीमला बक्षीस वाटतं. 3 नंबर 4 नंबर 3ला खरं होतं पण 4थ्याला पण दिलं वाटतं. 3चं खरं होतं बक्षीस मग 4थ्याला पण दिलं. त्याला कशाला बघायला असं झालं असं. बेस्ट बॅट्समन बॉलर हा आता दिलं. फिल्डर बेस्ट बॅट्समॅन भाऊ ठरला. भाऊ ठरला. मग मी घरी जेव्हा ऐकत होतं भाऊ ठरला. बॉलर त्यांचा असेल तो. नाही बॉलर हा ठरला तो. ह्यांच्या टीम भाऊच्या टीमला ठरला हा तो पाकेपुढेचा पोरगा संतोष भुवड. संतोष भुवड तो एक बॉलर ठरला. हा बॉल त्याची पण चांगली पडायची. तो ठरला बॉलर. भाऊला वाटलं असं याला फायनल फुकटची गेली. तोंडातला नाही वाटलं ना. तोंडातला घास गेला. शेवटची बॉल पण आली. शेवटच्या बॉल पण आली होती. त्याला तो बॉल समजला नाही. तुम्हाला वाटलं मारला चांगला जरा टप्पा पडतोय ती बाउंड्री होती मग त्याला मॅच जिंकताय. टप्पा नाही पडला त्या बॉलला तर चांगला पायाकडे घुसवलं त्याला बॉल ना तो नाही त्याला मारतात नाही आला. समजा असा सरपटी मारला असता काही 1 रन काही येऊन काही फायदा नव्हता. त्याला 3 रन हवी जिंक. बाउंड्रीच मारायची होती. बाउंड्री जायची शक्यता हवी ती. मॅच पण टफ झाली. मॅच फायनल सुरू व्हायच्या अगोदर ते तेव्हा उंच आकाशाचा पहिला बार लावली आणि नंतर मग मॅच चालू केली. सुरुवात केली 12 हा आणि मॅच संपली ते मग असं फटाकड्याचं लांब माड मारली. लवंगी बार असतात ना असं मोठं बंडल त्याची लावली होते मरणाचे मग संपल्यावर सगळं मॅच. फरार नाराज झाली. ट्रॉफी मोठी होती. ट्रॉफी ठेवली होती एवढी 1 नंबरची एवढी ते 2 नंबरची एवढी असे तर थोड्या अशा लाईनीत लावून ठेवली होती. मजा येते बघा. आमच्या मी खरं मॅचमध्ये असं इकडे वरच्या साईडला वरच्या कुठे तिकडे असतं ना असं गेलं. आमच्या जवळ होते ना तिथं जवळ ना म्हणून गेलो. कोण जात नाही एवढं लांब जागरण करायला. यावर्षी पहिल्यांदा ठेवले होते ना. हो पहिल्यांदा. पहिलं बक्षीस मारले असतो. होय आलो होतो वाट लावून थोडक्यात झालं. भाऊला वाटलं असं यायला माझी फुकटची मॅच फुकटची गेली. लास्टच्या सगळ्या मॅच झाल्या ना जो टीम टॉस जिंकली बॅटिंगच करायची कारण बॅटिंग करूनच हरवली सगळ्या टीम लास्ट सेमीफायनल झाल्या ना सगळ्या. बॅटिंगचं मैदान होता. जे बॅटिंग करीत पहिले तेच जिंकत. ओव्हर पडत होते चांगले. बॅटिंग करणारी टीम जिंकत होती पहिली बॅटिंग घेत पहिले. अजून भरपूर होतात. खेरशेदला होती, आरवलीत होती. तिकडं होती. आता नाशिक होती. एकदा सुरुवात झाली तर सगळीकडे होती. आता होती सावकाश सुरुवात.